लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। निफाडमध्ये बेपत्ता असलेल्या परिचारिकेच्या हत्येचा धक्कादायक उलगडा झालाय। 15 वर्षांच्या संबंधानंतर लग्नाच्या वादातून प्रियकराने तिचा खून करून मृतदेह विहिरीत फेकल्याचं समोर आलंय। या प्रकरणी आरोपी अरुण ढेपलेला अटक करण्यात आली असून त्यानेही विषप्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता। अहिल्यानगर येथील रंभाबाई काळे या गेल्या 24 फेब्रुवारीपासून बेपत्ता होत्या। ते एका हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून कार्यरत होता। बेपत्ता प्रकरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मोबाईल लोकेशन आणि सीडीआरच्या आधारे तपास सुरू केला। त्यातून संशयाची दिशा अरुण बाजीराव ढेपलेकडे वळाली। तपासात उघड झाल्यानुसार ढेपले आणि रंभाबाई यांच्यात गेल्या 15 वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते। लग्नासाठी सातत्याने आग्रह धरत असल्याने दोघांमध्ये वाद होत होते। या वादातून ढेपलेने थंड डोक्याने कट रचत प्रथम भांगेच्या गोळ्या देऊन त्यांना बेशुद्ध केलं आणि नंतर देवपूर रोडलगतच्या पडक्या विहिरीजवळ नेऊन नायलॉन दोरीने गळा आवळून खून केला। खून केल्यानंतर मृतदेह पोटात कोंबून त्यात दगड भरले आणि विहिरीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। पोलीस निरीक्षक गणेश गुरव, सहाय्यक निरीक्षक सोनल फडोळ आणि उपनिरीक्षक विजय गायकवाड यांच्या पथकाने तांत्रिक तपास आणि चौकशीच्या जोरावर आरोपीला कोंडीत पकडलं। अखेर ढेपलेने गुन्ह्याची कबुली दिली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।